बायको, आता काय? अगं खूप भूक लागली. अर्ध्या तासात होईल असं पटकन काहीतरी कर. ठीक आहे, प्रयत्न करते. कोबी वापरून अर्धा तासाच्या आत काहीतरी बनवायचं आहे. तर चला बनवूया काहीतरी मस्त वेगळं. तर साहित्य पण इथे जरा वेगळं दिसेल तुम्हाला, हटके, कारण आपल्याला पटकन बनवायचं आहे. थोडी थोडी तयारी करून घेऊ. पहिली गोष्ट आपल्याला लागणार आहे म्हणजे मिक्सरचं भांडं, त्याचसोबत कटिंग पॅड हवंच. सगळ्यात आधी पोहे घेऊयात. 1 कप पोहे मी आता मेजर नाही करणार आहे, कारण कोबीचं साईज, त्यात किती पाणी आहे त्याप्रमाणे हे प्रमाण बदलत राहील. अंदाजे 1 कपच्या आसपास हे पोहे आहेत. आता जितकं शक्य होईल ना तितके हे बारीक दळून घ्यायचे. चला, हे हलकेसे दळून झालेले आहेत. आता यामध्ये मी घालतीये 4 चमचे कॉर्नफ्लॉवर. बरं, हा टेबलस्पूनपेक्षा थोडा मोठा चमचा आहे, त्यामुळे इतकं कॉर्नफ्लॉवर लागू शकतं. बेसिक आपण एक मिश्रण तयार करतोय. बघा, हे छान दिसतंय, व्यवस्थित तयार झालंय. काही मसाले पण लागणारच आहेत, अगदी हाताखालचे, तयार करायची गरज नाही आहे. मिरपूड आहे, त्यानंतर लसूण लागेल, आणि 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 सॉसेस. सगळ्यात आधी भरपूर असा लसूण, जितका शक्य असेल तितका बारीक चिरून घ्यायचा. चला, लसूण इथे छान बारीक चिरून झालेला आहे. लसूण बाजूला ठेवूयात. आणि हिरवी मिरची आहे 2, बस होते. हेही अगदी पातळ काप करून घेऊयात. कोबीची जी वरची हिरवी पानं होती ती सगळी काढून टाकली आहे. आता मध्यभागी 2 काप करून घ्यायचे कोबीचे. कोबी छानपैकी किसून झालेला आहे. बघा काय सुंदर झाला आहे. आता काय करायचं, आता फक्त सगळं मिसळायचं. असं एक मोठी परात किंवा कुंडा घ्या असा छानपैकी, आणि हे लसूण कोबी सगळं एकत्र यामध्ये काढून घेऊयात. मिरची लसूण एकजीव करूयात. हे मिसळून झालं की आता मसाले यामध्ये घालूयात. तर सगळ्यात आधी मिरपूड, थोडासा चिली सॉस. आता यामध्ये घालूयात सोया सॉस, अर्धा चमचा चिली सॉस, त्यानंतर सोया सॉस. हे जरा मिसळून घेऊयात हलक्या हाताने. आणि आता हे जे मिश्रण आपण तयार केलं आहे ना, हे थोडं थोडं घालत जाऊ. सगळं एका वेळेस नाही घालायचं. आणि थोडासा खायचा लाल रंग नाही घातला काहीच हरकत नाही. आता हे मिसळायचं आणि पाण्याचा अजिबात वापर न करता एकजीव करून घ्यायचा. तर यामध्ये मीठ घालायचं राहिलं आहे, थोडंसं चवीपुरतं मीठ. येस, या सॉसेसमध्ये ना मिठाचा अंश असतो, त्यामुळे अगदी बेताने मीठ घाला. हे असं मळून मळून घेतलं ना, जोर लावून लावून, की कोबीतलं पाणी निघतं आणि हे सगळं मिश्रण एकजीव होतं. पाण्याचा अजिबात गरज नाही. अगदीच लागलं ना तर हात ओला करून करून मळा, पण पाणी नका टाकू. हे बघा, हे मिश्रण छान असं एकसंध झालेलं आहे. आणि फक्त थोडासा हात ओला केला मला वाटलं तेव्हा. आता आहे ना, हे याचे छोटे असे मंचुरियन तयार करायचे. हे सुटू नये तेलात, त्यामुळे हे असे गोलवडे तयार करून ठेवूयात. अगदी आकार द्यायची गरज नाही आहे काहीच. सगळे तयार करून घेते, हवं तर तळताना केले तरी चालतील.
पण मी करून तयार ठेवते. हे तयार करत असताना आहे ना, इथे तेल मी गरम करण्यासाठी ठेवलं होतं मध्यम आचेवर. आता एक छोटासा कोबीचा गड्डा घेतला तर त्यामध्ये 60 असे छोटू छोटू मंचुरियन छानपैकी बनवून तयार होतात. आता हे तळूयात. तेल मोठा आचेवर गरम करायचं, मंद आचेवर करायचं आणि मंद आचेवरच तळायचं, नाहीतर ते खुसखुशीत होणार नाहीत, आधीच सांगते. भरपूर तळू शकता एका बॅचमध्ये आणि हे तळताना अजिबात चिकटत नाही, त्यामुळे काळजी करू नका. तेलामध्ये सोडले ना की थोडं थांबा, नाहीतर ते सुटतील. थोडं त्याला ते मंचुरियन सील होऊ दे, मंद आचेवर तळून घ्या, म्हणजे आतपर्यंत तळले जातील आणि मगच हे आपण काढूयात. तर 1 मिनिट झालेलं आहे. आता हे उलटवून दुसऱ्या बाजूने हे छान तळायचं. मंद आचेवर अगदी कुडुम कुडुम होईपर्यंत तळून घेतलेत. बघा काय दिसतंय सुंदर. आहा हा, बघा काय मस्त कुडुम कुडुम झालंय. आहा, आता हे काढूयात जाळीवर. त्याच्या खाली आहे टिश्यू पेपर. चला आता याच पद्धतीने हे सगळं आपण तळून घेऊयात. बघा काय कुडुम कुडुम झालेत. आता याला छान एक चव ॲड करण्यासाठी थोडासा चाट मसाला मी यावर भुरभुरते. कमालीचे चटपटीत लागतात चाट मसाल्यामुळे. हे बघा कमाल. आता हे बघून आहे ना खायचा मोह आवरत नाही आहे. चाट मसाला घातला आहे त्यामुळे इतके चटपटीत लागतात. मिरची आहे, सॉसेस आहे, कमाल. खूप आणि पटकन बनवून तयार होतात, फार वेळ लागत नाही. हाताखालचं साहित्य आपण इथे वापरलेलं आहे. चटणी सॉसची खरंच काही गरज नाही आहे. अशाच कमाल आणि धमाल रेसिपीसाठी पटकन सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.